आणि आता पुढच्या अर्ध्या तासामध्ये आपण पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय बातम्या वेगवान स्वरूपात। पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर। रशियन सैन्याला रोखण्यासाठी युक्रेनला शस्त्र पुरवण्याऐवजी संघर्ष संपवण्यासाठी वाटाघाटी करण्याचं आवाहन हंगेरीनं केलेलं आहे। बर्लिन सुरक्षा परिषदेमध्ये हंगेरीचे संरक्षण मंत्री क्रिस्टोफ यांनी सहभागींना संबोधित केलं। रशियाच्या आक्रमकतेचा सर्वात कठोर शब्दात निषेध करत असल्याचं देखील ते म्हणाले। फिनलंड आणि स्वीडन या दोन सर्वोच्च पात्र उमेदवारांना नाटोमध्ये सामावून घेण्यास उत्सुक असल्याचं देखील ते म्हणाले। हंगेरीची संसद पुढील वर्षाच्या सुरुवातीला या विस्तारास मान्यता देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। पाकिस्तानच्या नैऋत्य भागामध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्याच्या एका दिवसानंतर पाकिस्तानने गुरुवारी अफगाणिस्तानच्या तालिबान शासकांना त्याच्या भूमीतून दहशतवादी हल्ले रोखण्याची मागणी केली। या बॉम्बस्फोटामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला। पोलिओ कर्मचाऱ्यांचं संरक्षण करणाऱ्या पोलिसांना लक्ष्य करण्यात आलं। जुनी नोंदणीकृत नसलेली शस्त्र सोपवण्याची मोहीम फ्रान्समध्ये सुरू करण्यात आली। त्यामुळे नागरिक अधिकाऱ्यांकडे बंदुका परत करत होते। देशभरात एक आठवडाभर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। सुमारे 5 किंवा 6 दशलक्ष शस्त्र आमच्या नागरिकांकडे अनियमित रीतीने ठेवण्यात आल्याचं मंत्रालयाच्या शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांसाठी असलेल्या विभागाचे केंद्रीय सेवा प्रमुख जीन सायमन मेरडॅम यांनी सांगितलं। यापैकी 80 ते 90% शस्त्र हे वारसा हक्कामुळे त्यांच्या ताब्यात असल्याचं मेरडॅट यांनी सांगितलं। आतापर्यंत केवळ 65,000 बंदुका गोळा करण्यात आलेल्या आहेत। 2 डिसेंबरच्या मुदतीपर्यंत शस्त्र सुपूर्द केली तर कोणतेही कायदेशीर परिणाम होणार नाहीत असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा अडचणीत सापडलेले आहेत। त्यांच्या फाला गेम फार्ममध्ये लाखो डॉलरच्या चोरीशी संबंधित देशाच्या भ्रष्टाचार विरोधी कायद्यांचं उल्लंघन केल्याचं संसदीय चौकशीमध्ये आढळल्यानंतर त्यांना आता पायउतार होण्यासारख्या गंभीर आव्हानांचा सामना करावा लागतोय। देशाचे माजी गुप्तचर प्रमुख आर्थर फ्रेझर यांनी 2020 मध्ये रामाफोसा यांनी त्यांच्या शेतातील लाखो डॉलरची चोरी लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केले। त्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आलं। रामाफोसा गुरुवारी संसदेमध्ये उपस्थित राहून सर्व प्रश्नांची उत्तर देणार होते। आपल्या अहवालात संसदीय समितीनं पैशाच्या स्रोताविषयी प्रश्न उपस्थित केले। ते आर्थिक आणि अधिकारांना जाहीर का केले गेले नाही आणि अध्यक्षांच्या व्यवसाय आणि अधिकृत हितसंबंधांमधील संभाव्य प्रश्नांचा उल्लेख केला गेला आहे। टेक्सासमधल्या सॅन अँटोनियो ट्रक स्टॉपवर आग लागली। त्यामुळे परिसरात धुराचे मोठे लोट हवेत पाठवले गेले। आंतरराज्य महामार्ग 10 जवळील फ्लाइंग जे ट्रॅव्हल सेंटरशी संलग्न असलेल्या डेनी रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरामध्ये ही आग लागल्याचा फोन अग्निशमन दलाला गुरुवारी पहाटे 5 वाजता आला। स्वयंपाकघरातील ग्रीस आणि बाहेरच्या वाऱ्यामुळे आग लवकर पसरल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। पोलिसांनी गोमा येथे संयुक्त राष्ट्र संघाविरुद्ध मोर्चा पांगवला, जिथे आंदोलकांनी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधील यूएनचे मिशन सोडावे अशी मागणी करत मोर्चा काढला। आंदोलकांनी सांगितलं की मोनुस्कोच्या देशामध्ये 20 वर्षांच्या उपस्थितीनंतर परिस्थिती बदलली नाही किंवा आणखी वाईट देखील झालेली नाही। आंदोलनादरम्यान काही आंदोलकांची पोलीस अधिकाऱ्यांशी झटापट देखील झाली। आंदोलकांनी पूर्व डीआरसी मधील युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला कारवाई करण्याचं आवाहन केलं। त्यांनी या प्रदेशात पूर्व आफ्रिकन समुदायाने पाठवलेल्या सैन्याच्या उपस्थितीविरुद्ध आणि डीआरसीला शस्त्र खरेदी करण्याच्या निर्बंधाविरुद्ध बॅनर झळकावले। अफगाणिस्तानातील काबूलमध्ये पाकिस्तानी दूतावासावर हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी दूतावासाचे प्रमुख उबैद रहमान निजामानी यांच्या हत्येसाठी हा हल्ला करण्यात आला। राजदूताला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये सुरक्षा रक्षकाला गोळी लागली। त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। विवाहपूर्व शारीरिक संबंधांच्या घटनांना आळा घालण्यासाठी इंडोनेशिया सरकारकडून नवीन कायदा पारित करण्यात येणार आहे। या कायद्यानुसार विवाहपूर्व किंवा विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवल्यास 1 वर्ष कारावासाची शिक्षा आहे। या कायद्याचा मसुदा तयार असून पुढील वर्षाच्या सुरुवातीला हा नवा कायदा लागू होण्याची शक्यता आहे। अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी G20 अध्यक्षतेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन करण्याची घोषणा केली। त्यांनी ट्विट करत आपलं समर्थन जाहीर केलेलं आहे। भारत अमेरिका मिळून जलवायू, ऊर्जा आणि खाद्य संकट या विषयांवर सोबत काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। सूर्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून एखाद्या दरीसारखे खोल आणि महाकाय असे खड्डे तयार होत आहेत। शास्त्रज्ञांनी या महाकाय खड्ड्यांना कोरोनल होल असं नाव दिलेलं आहे। जेव्हा सूर्याच्या वरील वायुमंडलाच्या इलेक्ट्रिक
नायट्रिफाईड वायूचं तापमान कमी होतं तेव्हा हे खड्डे तयार होत असतात। अलीकडील खड्डा 30 नोव्हेंबर 2022 रोजी दिसला। या खड्ड्याचा परिणाम येत्या 2 दिवसात पृथ्वीवर होईल असं शास्त्रज्ञांनी सांगितलंय। 48,500 वर्षांपूर्वीचा झोंबी हा भयानक व्हायरस आता रशियातील तलावात हजारो वर्षांपूर्वी दबला गेला होता। मात्र अलीकडच्याच काळामध्ये ग्लोबल वॉर्मिंगमुळे या परिसरातील बर्फ वितळू लागल्यानं हा व्हायरस पुन्हा एकदा बाहेरच्या जगामध्ये पसरण्याचा धोका निर्माण झालेला आहे। बाबा वेंगानं याची भविष्यवाणी केली होती। 2022 हे वर्ष ब्रिटनच्या राजघराण्याकरता महत्त्वाचं वर्ष ठरलंय। क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांचं देशातील सर्वात जास्त काळ म्हणजे 70 वर्ष राज्य करणारी त्या सम्राज्ञी ठरल्या। 8 सप्टेंबर 2022 वयाच्या 96व्या वर्षी त्यांचं निधन झालं। त्यांचा 73 वर्षाचा मुलगा प्रिन्स चार्ल्स राजा बनला। त्यांचा 6 मे 2023 रोजी स्लिम डाऊन राज्याभिषेक होणार आहे। चार्ल्स ब्रिटिश सिंहासनावर विराजमान होणारे सर्वात वयस्कर व्यक्ती आहेत। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि सेन राफेल वॉर्नॉक यांनी डेमोक्रॅटिक मतदारांना रिपब्लिकन हर्शल वॉकर विरुद्ध जॉर्जिया सिनेटच्या रनऑफमध्ये मतदान सुरू ठेवण्याचं आवाहन केलं। ओबामा आणि वॉर्नॉक दोघांनी देखील वॉकरवर टीका केली। जॉर्जियाच्या मतदारांनी 1.4 दशलक्षाहून अधिक मतदान केलं आहे। प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन अर्थशॉट अवॉर्डमध्ये सहभागी झाले। अर्थशॉट पुरस्कार समारंभात प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटनचं आगमन होताच त्यांच्या चाहत्यांनी मोठा जल्लोष केला। USSR रॉयल्स ग्रीन कार्पेटवर ते चीअर्स करण्यासाठी जमले होते। इस्रायली शांतता कार्यकर्त्यांनी पॅलेस्टिनींची एकता दाखवत वेस्ट बँकच्या सर्वात मोठ्या शहराचा हेब्रॉनचा दौरा केला। हेब्रॉनमध्ये झालेल्या चकमकीनं इस्रायली लोकांमध्ये होत असलेल्या विसंवादाचा संकेत दिला गेला। सुमारे 200 शांतता कार्यकर्ते हेब्रॉनमध्ये पोहोचले होते। गेल्या महिन्यात झालेल्या संसदीय निवडणुकांनंतर माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू पुन्हा सत्तेवर येणार आहेत। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे US कार्यालयाला भेट देणार आहेत। सध्या ते लुईझियानामध्ये आहेत। दीर्घकालीन सांस्कृतिक संबंध साजरा करण्यासाठी आणि फ्रान्सचा प्रसिद्ध राजा लुई 14वा याच्या नावावर असलेल्या राज्यातील ऊर्जा धोरणावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे। मॅक्रॉन यांच्या दौऱ्यामध्ये गव्हर्नर जॉन बेल एडवर्ड्स यांच्याशी भेट आणि न्यू ऑर्लिन्समधील ऐतिहासिक फ्रेंच क्वार्टर पाहण्याचा समावेश आहे। मॅक्रॉन यांनी रस्त्यावरील कलाकारांसोबत नृत्य देखील केलं आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी जमलेल्या नागरिकांशी त्यांनी हस्तांदोलन केलं। राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन या भेटीनंतर लुईझियानाहून फ्रान्सला परततील। फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन त्यांच्या लुईझियाना इथल्या दौऱ्यावर आहेत। मॅक्रॉन न्यू ऑर्लिन्समध्ये विमानातून उतरताच कलाकारांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांची पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन यांच्यासोबत नृत्य देखील सादर केलं। 1976 मध्ये व्हॅलेरी गिस्कार्ट डी एस्टिंग यांनी लॅफायेट आणि न्यू ऑर्लिन्सला भेट दिल्यानंतर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची ही पहिलीच भेट आहे। 1960 मध्ये लुईझियानाला भेट देणारे एकमेव फ्रेंच अध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांची चर्चा देशभर सुरू आहे। आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये कच्च्या तेलाच्या दरामध्ये घसरण होत असल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 14 रुपयांपर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे। बाजारांमध्ये ब्रेंट कच्च्या तेलाचा दर हा जानेवारीपासून घसरत असून सध्या तो प्रति बॅरल $81 खाली आहे। अमेरिकी क्रूड तेलाचा दर प्रति बॅरल $74 आसपास आहे आणि कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाल्यानं इंडियन बास्केटसाठी तेलाचा दर हा प्रति बॅरल $82 पर्यंत गेला आहे। मार्च महिन्यामध्ये तो $112.8 वर होता। याचा अर्थ देशांतर्गत बाजारामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या कच्च्या तेलाच्या दरांमध्ये 8 महिन्यांमध्ये $31 ची घट झाली आहे। हंगेरीमधील वाहन चालकांना इंधन पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवतोय। हंगेरीतील शेकडो इंधन पंपावर ग्राहकांना इंधन उपलब्ध आहे किंवा नाही आणि कोणत्या किमतीला आणि किती प्रमाणात उपलब्ध आहे हे सांगण्यासाठी पंपावर कागदी पत्रक लावण्यात आली आहेत। त्यामुळे वाहन चालकांमध्ये गोंधळ निर्माण होतोय। सरकारनं एका वर्षापूर्वी कमी केलेल्या किमतीत नागरिक फक्त 2 लिटर इंधन खरेदी करू शकतात। इंधन पंपाच्या मालकानं सांगितलंय की राज्य ऊर्जा कंपनी मोल्च त्याच्या व्यवसायासाठी कोणतंही इंधन वितरित करण्यात अयशस्वी झाल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे। इथला इंधन पुरवठा अगदी शून्यावर आलाय।
युरोपियन नेत्यांनी व्यवसायाविरोधात अन्यायकारक भूमिका घेतल्यामुळे ट्विकिंग कायद्यावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या निर्णयाचं जर्मनीनं स्वागत केलंय. बायडन यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या वॉशिंग्टन भेटीदरम्यान सांगितलं की इलेक्ट्रिक वाहनांसारख्या उत्पादनांसाठी अमेरिकन निर्मित हवामान तंत्रज्ञानाला अनुकूल असलेल्या वाहनांच्या किमती कमी करण्याच्या कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत. यावर युरोपियन युनियन आणि त्यांच्या 27 सदस्य राष्ट्रांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चिंता व्यक्त केली होती. कायद्यातील कर क्रेडिटमुळे युरोपियन उत्पादकांचं नुकसान होईल असं मत व्यक्त केलं गेलं. जर्मन सरकारच्या प्रवक्त्यानं सांगितलंय की बर्लिनला औद्योगिक टॅरिफ काढून टाकण्यासाठी युरोपियन युनियन आणि US यांच्यात करार करण्याची आवश्यकता आहे की नाही हे पडताळून पाहावं लागेल. व्हेनेझुएलाची सरकारी मालकीची कंपनी PDVSA आणि अमेरिकन शेव्हरॉन यांनी व्हेनेझुएलामध्ये तेल विदेशी कंपनीसाठी कराकसमध्ये करार केला. ट्रेझरी विभागानं गेल्या शनिवारी व्हेनेझुएलामधील शेव्हरॉनच्या ऑपरेशनचा परवाना देखील वाढवण्याचा निर्णय जाहीर केला, ज्यामुळे अध्यक्ष निकोलस मादुरो याच्या सरकारच्या तिजोरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महसूल कमी करण्यात आलाय. शेव्हरॉन व्हेनेझुएलाचे अध्यक्ष जेवियर ला रोजा यांनी PDVSAचे बोर्ड आणि तेल मंत्री तारेक एल एसामी यांच्यासोबत करारांवर स्वाक्षरी केली. शेव्हरॉन पुढील एप्रिलमध्ये व्हेनेझुएलामध्ये 100 वर्ष पूर्ण करणार आहे. एल साल्वाडोरमधील पूर्वेकडील चॅप्रास्टिक ज्वालामुखीच्या उद्रेकामध्ये घट झालेली आहे. एल साल्वाडोरमधील अधिकाऱ्यांनी ज्वालामुखीच्या सभोवतालची शेती, गिरिया रोड आणि पर्यटनावर बंदी घातली आहे. नागरी संरक्षण संचालक लुईस एलोन्सो अमाया असं म्हणाले की ह्या परिसरातल्या 3ही नगरपालिका सतर्क झालेल्या आहेत. सॅन जॉर्जमधील नागरिकांसाठी चॅप्रास्टिक हे एक जुनं संकट आहे. गेल्या आठवड्यामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे शेतकऱ्यांना त्यांची जनावरं देखील इतरत्र हलवायला लागली होती. गवताला राख चिकटल्यामुळे तिथली जनावरं हे गवत देखील खात नाहीयेत. परिणामी तिथला शेतकरी आता आणखी संकटात सापडलाय. शेतकरी इमॅन्युएल गिरोन यांनी ही माहिती दिली आहे. प्रिन्स विल्यम आणि त्यांची पत्नी कॅथरीन पॉप स्टार बिली इलिशच्या समारंभात शुक्रवारी अर्थशॉट पारितोषिक विजेत्यांची घोषणा करण्यापूर्वी 3 दिवसांसाठी बॉस्टनमध्ये आहेत. दुसऱ्या वार्षिक पारितोषिक समारंभाचं आयोजन करण्यासाठी जॉन एफ केनेडी यांचं जन्मस्थान निवडलं गेलंय. रविवारी हा सोहळा UKमधील BBC आणि US मधील PBS आणि आफ्रिकेतील मल्टी चॉईसवर प्रसारित केला जाणार आहे. बीजिंगच्या आव्हानांना तोंड देताना दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी समन्वय साधण्याचं वचन दिलंय. त्यानंतर चीननं शुक्रवारी अमेरिका आणि फ्रान्सला चीनचा मुद्दा बनवू नका असं आवाहन केलंय. गुरुवारी त्यांच्या भेटीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युक्रेनमधील युद्धावर चर्चा केली. इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये चीनच्या वाढत्या ठामपणाबद्दल आणि त्यांच्या मानवी हक्कांच्या नोंदीबद्दल चिंता व्यक्त केली गेली. दरम्यान चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी पुनरुच्चार केला की US आणि फ्रान्स संबंधांच्या विकासावर त्यांच्या देशाचा कोणताही आक्षेप नाहीये, पण त्यांच्या संबंधांच्या विकासामुळे तृतीय पक्षांच्या हितसंबंधांना हानी पोहोचू नये किंवा त्यांनी चीनचा मुद्दा बनवू नये असं आवाहन झाओ यांनी केलंय. आणि या बातम्यांसह जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची